तर आता इथे बाहेर चालली आणि ह्याच गोणीमध्ये मी ना ज्वारी घेऊन आली होती. तर आपल्याला टाकायची आहे सेल्फोस पुडी. तर ह्या पुडीचं कसं महत्त्व आहे, वर्षभर म्हणजे ही टाकली ना, एकच पुडी टाकली ना पूर्ण कोठीमध्ये तरी बिलकुल कीड लागत नाही, जाळ लागत नाही. तर याचं नाव आहे सेल्फोस. तर ही 10 ग्रॅमची, आता तेव्हा 45 रुपयाला भेटायची पण आता 50 रुपयाला भेटते. तर कशी टाकायची तुम्हाला सांगते मी. ते संपून गेले होते आणि सुटली माझी ना, कुठे गेली काय माहिती. तर ही आणलेली मस्त क्वालिटी त्याची एक. बाकी मग ना हे उशांचे कवर बघू शकता. तर ग्रे होता एक कलर, पण एकच होता त्याच्यामध्ये. म्हटलं आमच्या पलंगाला एकदम मॅचिंग होईल ग्रे कलर, पण मग एकच होता त्याच्यामध्ये. मग एक व्हाईट होता, पण ब्राऊन पण ही एकच जोडी होती. मग मी ब्राऊन घेऊन टाकली, बघू शकता. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज याच्यामध्ये ना मला पुडी आणायची आहे. कधीचे ती इथेच पडले ज्वारी, जी बाजारातून घेतली होती ती. आणि कियाला नुसती खेळते सगळी खाली खाली, बघू शकता. तर ते आता उन्हात ठेवते थोडीशी अशी. तिथेच असेल ना ती, नाही का पॅन्ट इथे होती ग्रीन. तर आज विहानला भेटलेले आहे मेडल. तर त्याचा फुटबॉलमध्ये विबग्योरमध्ये जेव्हा होता ना, विबग्योर स्कूलमध्ये, तेव्हा त्याला बास्केटबॉलमध्ये भेटलं होतं मेडल. आणि आता ह्या स्कूलमध्ये केम्ब्रिजमध्ये त्याला फुटबॉलमध्ये भेटलेलं आहे. तर त्याचा स्पोर्ट चालू होते आता सध्या, आणि एक्झाम पण चालू आहे. आज ते इंग्लिशचा पेपर होता त्याचा. तर त्याला मेडल भेटलेले आहे, तुम्हाला दाखवते. सर्टिफिकेट पण भेटलेलं आहे, ते दाखवतेच थोड्या वेळाने. आणि आज ती पुडी आणायची आहे. कोणाला माहिती नसेल ना धान्यात टाकायची पुडी, ती मी ह्या व्हिडिओत दाखवणार. आणि टाकून पण दाखवणार कशी टाकायची असते. चला ते विहानचे मेडल बघू आता आपण. विहान इतक्यात आला, तर विहान इतक्यात आला. आणि सर्टिफिकेट आहे, मेडल घाल ना, दाखवा. सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्याला फुटबॉलमध्ये. रेड टायटन्सला. हे तुझा ग्रुप आहे ना, दाखव. घाल बरं. हे विबग्योरचं आहे ब्रॉन्झ मेडल, आणि हे सिल्वर आता केम्ब्रिजचं आहे नवीन. वा, असं घे. आपण एक फोटो पण काढू आता, त्याचे फोटो काढू मस्त छान. तर बघू शकता असं मेडल भेटलेलं आहे. भारी वाटतं. आता त्याचे फोटो काढते मस्त छान. कालचं राहून गेलं होतं, धान्यामध्ये टाकायची पुडी राहिली आणि दूध राहिलं. तुला आता दूध घेऊन येते, धान्यामधली पुडी घेऊन येते आणि ती टाकून घेऊ. ते कशी टाकतात तुम्हाला दाखवते. तर आलो दूध घेऊन, आणि बघू शकता मेडिकलमध्ये भेटते पुडी, सेल्फॉस नाव आहे. कशी टाकायची ते तुम्हाला सांगतेच. तर घर तर आवरलं, फक्त झाडायचं आहे वस्तू. तर पुडी आणलेली आहे सेल्फॉस. खूप वेळा मी सांगतेलं आहे, सेल्फॉस पुडी ही धान्यांमध्ये चालते, वर्षभर धान्य टिकतात. तर मी थोड्या वेळ बसली आहे, म्हटलं चला आता कॉफी पिऊन घेते आणि आवडते स्वतःचं. तर तेच तुम्हाला थोड्या वेळ दाखवतेच. आपण सेल्फॉस पुडी का टाकायची आणि कशी टाकायची आणि किती दिवस धान्य तशीच राहते, तर ते थोड्या वेळाने तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणारच आहे. तर घर आवरून घेतलं पटापट, बघू शकता, झाडून घेतलं सगळं. आता इथे बसली, कॉफी पिऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी. माझं आवरलेलं आहे. आता मी पटापट भाकरी करते माझ्यासाठी, आणि जेवण करून आपण ज्वारी पण भरून ठेवायची मला, तेव्हा दाखवतेच. चला आता पटापट भाकरी करून घेते आणि मग जेवण करून घेणार. आणि आता सध्या थोडी थंडी कमी झालेली आहे, तरी पण मी मॉइश्चरायझर लावून घेते चेहऱ्याला आणि सिरम लावते, आणि बस तेवढंच लावते, लिप बाम वगैरे. तर चला आता पटापट मी भाकरी करून घेते. बाजरीचंच करणार आहे, ज्वारीचं पीठ एकदम थोडं, त्याचं काहीतरी पराठे वगैरे म्हटलं करेल, बघू आता जसं जमेल तसं, त्यात काहीतरी भाज्या वगैरे टाकून. तर आता तर सध्या मी करते मस्त बाजरीच्या भाकरी, कारण मेथीची भाजी केली माझी आवडती. चला तर आता इथे बाहेर चालली, आणि ह्याच गोणीमध्ये मी ना ज्वारी घेऊन आली होती. तर आपल्याला टाकायची आहे सेल्फोस पुडी. तर
ह्या पुडीचं कसं महत्व आहे, वर्षभर म्हणजे ही टाकली ना, एकच पुडी टाकली ना पूर्ण कोठीमध्ये तरी बिलकुल कीड लागत नाही, जाळ लागत नाही. तर याचं नाव आहे सेल्फोस. तर ही 10 ग्रॅमची, आता तेव्हा 45 रुपयाला भेटायची पण आता 50 रुपयाला भेटते. तर कशी टाकायची तुम्हाला सांगते मी. आधी धान्य भरून घ्यायचं. आता मी गोणीतच ठेवणार आहे ना, त्याच्यामुळे मग याच्यातच अर्ध भरून घेते. आणि ज्वारी ना मस्त मी वाळवली आहे आणि याच्यात थोडीशी ठेवणार मी, मला दळून आणायचं. तर मी बाकीचं धान्य भरलं. आता आपली सेल्फोस पुडी टाकायची आहे. तर सेल्फोस पुडी असं झटकून मग ना कट करायची कोपरे इकडे. पूर्ण कट करायची नाही, त्याच्यामध्ये पुडी असते ती कट झाली ना त्यातून पावडर निघाल खूप विषारी असतं ते, म्हणून मग कोपरेच कट करायची त्याचे. लहान मुलांच्या पासून एकदम लांब ठेवायची ही पुडी. तर आता याच्यात मी टाकून घेते अशी, फक्त 2 कोपरे कट करायचे, टाकून घ्यायची आणि धान्य बाकीचं पूर्ण वरतून भरून ठेवायचं. तर आता हे मी वर्षभर ठेवले ना तरी कीड नाही, त्याला काहीच जाळ लागणार नाही. अशा पद्धतीने पुडी टाकायची असते. तर आता ही भरून घेते आणि मग बोलते. इथे ना मी एवढी ठेवलेली आहे दळून आणायला आणि एवढी याच्यामध्ये. आता ही काय करायचं, पूर्ण पॅक करून ठेवायचं, बांधून नाही, एकदम पॅक सील करून ठेवायची ही दोन्ही, म्हणजे त्याचा वास जाणार नाही निघून पुडीचा. तर चल आता हे बांधून ठेवते आणि ठेवून देते मध्ये. आणि ही दळून आणणार मी उद्या वगैरे, ते इथे ठेवते साईडला. आणि ही आपण बांधून घेऊ कशाने तरी सील करून. तर आता इथे मी गोणी घेऊन आणली आहे आणि ती बघू शकता अशी. तर अशा क्लिप घेऊन ठेवायच्या गोणीला लावायला, कारण दोरी लावतो ना आपण ती सुटून जाते, त्याच्याने एकदम पॅक सील होऊन जातं. तर मी ह्याच लावते बघू शकता अशी. आणि मी आता धान्य इथे ठेवते ते माझे. बाजरी पण आहे, ती पण दळून आणावं लागेल. अशी ठेवलेली आहे इथे. चला आता चहाच्या टाइमला बोलते. शूज आणले होते आईना, ते बदलण्यासाठी गेलो होतो बाहेर. आणि बाकी डीमार्टला पण जायचं होतं. तुला शूज तुझ्या मापाचे भेटलेच नाही मला, नंतर आणू आपण. तर इथे मला उशांचे कवर इतके छान भेटलेले ना, तुम्हाला दाखवते. तर इथे मला ना डीमार्ट मध्ये खूप छान उशांचे कवर भेटले, ते संपून गेले होते आणि सुटली माझी ना, कुठे गेली काय माहिती. तर ही आणलेली मस्त क्वालिटी त्याची एक. बाकी मग ना हे उशांचे कवर बघू शकता. तर ग्रे होता एक कलर, पण एकच होता त्याच्यामध्ये. म्हटलं आमच्या पलंगाला एकदम मॅचिंग होईल ग्रे कलर, पण मग एकच होता त्याच्यामध्ये. मग एक व्हाईट होता, पण ब्राऊन पण ही एकच जोडी होती, मग मी ब्राऊन घेऊन टाकली. बघू शकता. तर एवढे छान आहे मऊ मऊ. बघ घ्या उशांचे कवर मस्त आहे ना. तर आता मी उशांना लावणार. त्याच्यानंतर ही पास्ता मसाला आणलेला आहे विहारला, मी करून देते पास्ता. खाल्ला का रे पास्ता आज? पास्ता खाल्ला हो. त्याच्यानंतर मी हा बेल्ट घेतलाय खूप छान, आपण वरती पण वेअर करू शकतो असं ड्रेस वरून. असं ड्रेसवर घातला तरी वेअर करू शकतो, जीन्सला पण लावू शकतो. तर माझी जीन्स जी मिकी माऊची ती दिली ना, तर त्याच्यामुळे मी हा बेल्ट घेतलेला आहे, तानाईचा बेल्ट घेतलेला आहे हा डीमार्टमध्ये. तुला ते येऊ शकतो कवर लावून देते. तर इथलं इतकं छान वातावरण आहे, मस्त ऑरेंज झालं खिडकीमधून. तर चला दोषांची कवर लावून देते. तर हे होते उशांची कवर. आणि ह्या मोठ्या उशा आहे ना, त्याच आता हे
कवर वाढवून येते. हा आताच बदलला होता त्याच्यामध्ये भाव देते. तर आता लावून देते उशांची कवर. चेन आहे अशी. थोडेसे मोठे आल्या पण मग भरपूर नाही. असे उशांचे कवर छान दिसतात. आणि हे कवर तर सगळं फाटून गेलं. काय गं? मस्त दिसतं. असे छान उशांचे कवर लावलेले आहे. भारी दिसतंय. एकदम सॉफ्ट आहे. त्याला शिवशांचे कवर लावलेले आहे. थोडेसे छोटे झाले पण नंतर काही दिवसांनी मोठ्या उशा होतीलच, मग तेव्हा लावून घेईल. पण छान दिसतंय मस्त. कालचा व्लॉग मी संपवलाच नाही. नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि तेच डिमार्टला गेलो तो उशांची कवर आणले. खूप छान मस्त एकदम फरवाले आहे. तर मला तो व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं कारण घाईघाई झाली होती. आणि आईंचे शूज पण बदलायचे होते आणि कियाराला घ्यायचे होते पण कियाराची मापाची भेटलीच नाही. तर ते झालं. आणि डीमार्टला आपले उशांचे कवर इतके भारी आहेत ना. ग्रे कलरचं मला खूप आवडलं पण त्याला एक पेअर नव्हती, म्हणजे एक जोडी नव्हती. नंतर ब्राऊन कलरची मी घेतली ना, ती एकच जोडी होती. आणि व्हाईटने ऑफ व्हाईट कलर आहे ना, ते भरपूर सारे आहे असे फरवाले. तुम्हाला घ्यायचे असेल तर तिथे जाऊन घ्या. खूप छान दिसतात आणि मऊ मऊ असतात आणि चेन आहे त्याला मेन म्हणजे. तर म्हणजे उशी निघणारच नाही. फक्त थोडेसे छोट्या उशा झाल्या. थोड्याशा मोठ्या असतात ना तर बरोबर परफेक्ट आल्या असत्या. पण मग मी काही नाही, घालून दिले उशांचे कवर. तर असा होता माझा व्लॉग. धान्यामध्ये कशी पुडी टाकायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याचं नाव आहे सेल्फॉस. परत एकदा सांगते कारण मला कमेंट्स येतात भरपूर की तुम्ही नाव नाही सांगत, हे नाही सांगत. तर सेल्फॉस पुडी भेटते. तिथे सांगायचं धान्यामध्ये टाकायची पुडी द्या सेल्फॉस. ग्रीन कलरची बघून घ्यायची आणि सेल्फॉस नाव बघायचं. आणि 50 रुपयाला आता भेटते. काही ठिकाणी भेटत असते 45 रुपयाला. तर ती कुठे भेटते? मेडिकलमध्ये. कोणत्याही मेडिकलमध्ये भेटेल तुम्हाला. किंवा तुम्ही धान्यांचे जे औषधं दुकानं भेटतात ना, औषधं भेटतात तिथे सुद्धा भेटेल. तर घ्या. वर्षभर धान्य एकदम भारी टिकतील. तुम्ही काही जमा करून ठेवला ना, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, इव्हन डाळी त्याच्यात ठेवलं ना. समजा खूप डाळी आहे आणि एका डब्यात किंवा पंचपात्रीत आपण डाळी सगळ्या ठेवतोय, तर त्या पूर्ण ठेवून पिशव्या तर ती पुडी ठेवून दिली ना कट करून मी जशी सांगितली तशी, तरी काहीच कीड लागणार नाही त्याला. आणि कोठ्यांमध्ये तुम्ही गहू भरून ठेवत असेल तर एक एक पुडी टाकली ना मधोमध, वर्षभर कीड लागणार नाही. माझं अजूनसुद्धा तसेच आहे गहू. तर आता मी 4-5 महिन्यांनी परत ते काढून आणि बदलेल, एक एक पुड्या टाकून देईल. वर्षभर फक्त 1-2 पुड्या लागतात. तर कारण आमचं इथे थंड वातावरण आहे ना, तर बदलावं लागतं. आणि बाकी धान्य, ज्वारी त्याच्यामध्ये मी तर वर्षभर 2-2 वर्ष ती पुडी ठेवते तरी कधीच कीड लागत नाही. तर आय होप तुम्हाला आवडेल पण. आणि बाकी आपण ती पावडर टाकतो किंवा इंजेक्शन टाकतो, त्याचं कसं इंजेक्शन फुटू शकतं किंवा पावडर टाकतो ती कधी कधी धुतली जात नाही, पाखडली जात नाही, तशीच राहते. किंवा गोळ्या टाकतो, कधी कधी दिसत नाही, दळलं जातं. तर ते बिलकुल नका टाकू. बेस्ट ऑप्शन ही पुडी आहे सेल्फॉस. आणि जर तुम्हाला नाहीच काही केमिकल काहीच वापरायचं नसेल तर सिंपल आपलं कडुलिंबाची पानं ते टाकायचे गव्हामध्ये, त्याच्याने सुद्धा कीड लागत नाही. आणि डाळींमध्ये, तांदळामध्ये
त्याच्यामध्ये पण लवंग वगैरे असं तेजपत्ता टाकून ठेवायचा. पण मग ही बेस्ट ऑप्शन आहे पुडीचं माझ्या मते. त्याच्याने कीड काहीच लागत नाही आणि टेन्शनच नाही बघायचं. फक्त काढायचं धान्य मस्त छानपैकी पाकडून बिकडून निवडून दळून आणायचं. तर तेच सांगायचं होतं. तर कमेंट करा नक्की मला की तुम्ही घेतली का नाही सेल्फॉस पुडी आणि कसा वाटला व्लॉग ते पण कमेंट करून सांगा. व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. आजचा व्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. चला काळजी घ्या. बाय बाय.